अनिका चल ना कुठेतरी छान फिरायला जाऊयात. बेब वाइब्स आर ऑलरेडी ऑफ. तर तू वर नको घालूस. मला जायचं तिथे जा, मला नाही यायचं. कम ऑन यार अनिका चल ना. अनिका लुक मॅप मध्ये दाखवते की ते जवळच एक डॅम आहे, तिकडे जाऊया ना, मजा येईल, बोट पण आहे. मी एकदा सांगितलेलं कळत नाही, मला नाही यायचं. तो ऋषी त्या गावछापच्या मागे, त्याचा राग तू आमच्यावर का काढतीयस? हे यू, तू माझ्या ऋषीबद्दल असं कसं बोलली? हां अनिका अगं चिडू नकोस, मी आर जस्ट किडिंग. या हे बघ, मला वाटलं तू त्यासाठी अपसेटच म्हणून मी बोलले. मी अपसेट आहे कारण ती मंदिरातली कुठली ती महोत्सव वस्त्र वॉडेवर द थिंग इज ती साडी त्या कमळीला मिळाली. पण तू माझ्या ऋषीबद्दल असं कसं बोललीस? सांग आत्ताच्या आत्ता. अनिका तुला अजूनही कळत नाहीये का? आपण इथे आलोय तेव्हापासून तो ऋषी त्या गावछापच्या मागे. परवा सुद्धा मॅच मध्ये तिच्या साईडनी चीअर करत होता आणि आजही बघ तो तेवढा तिच्यासाठीच आला असेल. अनिका यू नो लुक्स लाईक दे आर अ थिंग. काहीतरी चालू आहे त्यांच्या. माझा ऋषी असा मुलींच्या मागे लागणाऱ्यातला नाही. त्या दिवशी पण तुम्ही पाहिलं नाही कशी तिला एक बजावून लावली ते. आणि त्याला ना कोणावरही दया येत असते. अगदी त्या रोडवरच्या डॉगवर सुद्धा तशी तर आली असेल तिच्यावर दया. आणि मी त्याला कोणा दुसऱ्यावर प्रेम होऊ देईल नाही. लेट इट स्लाइड अनिका, आमचंच काहीतरी चुकलं असेल समजायला. राईट. इज इट? तुमच्या फेसकडे बघून तर वाटत नाही. एनिवे तुम्ही माझ्या ऋषीवर डाऊट घेताय ना, माझ्या ऋषीवर, तर मी आता तुम्हाला प्रूव्ह करून दाखवेल. ही इज ओनली माइन, नो कॅप. कमळे, ए कमळे, काय ग? ए तू इथं बसलीस होय ग बाळा? अगं ऊन किती तापले बघ. आई चटके बसायलात ग. इथं उन्हात काऊन बसलीस? हा रागवलीस ना माझ्यावर? तू इथं रागवून बसलीस आणि तिथं आबा घरात उदास होऊन बसली. चल चल माझ्या संग चल. मला नाही लगीन करायचं, मला मुंबईला जायचंय शिकायला. तू मला दुबईला पाठवायला तयार झाल्यास, मग मुंबईला का सोडणं झाल्यास? जाऊ दे की ग प्लीज, एकदा ऐक माझं. कमळे तू ऐक माझं. तुला एकदा सांगितलं ना व, तू मुंबईला जाणार नाहीस म्हणजे नाहीस. तू लगीन करायचं आणि सरळ दुबईला जायचं, यो माझा निर्णय आहे. समजलं? कमळीला ना येड लागले. कोण असं करत? कोण एवढा चांगला स्थळाला नाही म्हणत? पण नाही ऐकायचं म्हणून नाही. ती काय बी म्हणल, मला थोडीच तिचं ऐकून चालणार आहे. मला तिच्या लग्नाच्या तयारीला लागलंच पाहिजे. शरू, हे काय करायलीस तू? पोरीच्या सपनांची अगदी राख रांगोळी करायला निघालीस की तू? हो असं काय म्हणते आबा? मला वाटत नाही कमळची समधी स्वप्न पूर्ण व्हावी. तिने शिकावं, मोठं व्हावं, समधी स्वप्न पूर्ण करावी. पण तिच्या स्वप्नांच्या परिस्थितीचा जीव वाचणं लई महत्वाचं आहे. अगं तुळजाईनं कौल दिला आहे, देवी आहे तिच्या पाठीशी. आता देवाच्या तू विरुद्ध जातेस का काय? हो तसं नाही आबा, तुमचं समज म्हणणं पटतंय मला. पण जे सत्य असते ते लई कटू असते. आपण किती बी लपवायचा प्रयत्न केला तरी ते आपल्या समोर येते. तेव्हा आपण काय बी करू शकत नसतो. आणि म्हणून मी घाबरलो. शरू, तू काय बोलायली आहेस? मला काय कळलं झालंय बघ. काय चाललंय तुझ्या डोक्यात? हे बघ, तू मला सगळं खरं खरं सरळ सांग. तुम्हाला ते समजा खरं ऐकायचं आहे ना? मग ऐका. ज्या माणसापासून मी कमळीला इतकी वर्ष दूर ठेवलं, तो माणूस आज मला हित आपल्या गावात दिसलाय. काय? होय. आणि त्या माणसा संग ती बाई भी, ती बाई जिने इतक्या वर्षापासून माझी झोप उडवली. बाई तुला दिसली?
जिने तुला आणि कमळीला मारायला सांगितलं होतं ती इतक्या वर्षानं. तुम्हीच सांगा ना आबा, मी काय करू? माझा इतक्या वर्षांचा भूतकाळ ह्यो असा माझ्या समोर येऊन उभा राहिलाय. राजन, माझ्या गत आयुष्यातलं सोनेरी पान, नकळत जुळलेलं प्रेम, जडलेलं नातं आणि त्या नात्याची गोंडस निशाणी माझी कमळी. देवाच्या साक्षीनं आणि आबांच्या संमतीनं माझं आणि राजनचं लग्न झालं.